बळी करायला गेलोय आणि झालं भलतच. आता अण्णा गुरव तयार झाला म्हणजे सगळं गाव तयार होणार, आणि सगळं गाव तयार झालं तर आपलं काय होणार? वांदा नाही. आपल्याकडे असा एक हुकमी एक काय की आंबा काय, आंब्याची कोय सुद्धा मार्केटमध्ये जाणार नाही. कळलं? तू उद्या आता मजा बघ. थांबव रे. हे घे घे, त्याला नेऊन दे. तो बसलाय ना. त्यालाच त्यालाच दे दे. घे की. तुला काय वाटलं वांग आहे ते? हापूस आहे हापूस. याच आपल्या गावातला जळलेला, होरपळलेला, करपलेला हापूस. अरे तुमच्यातला एक माणूस 20-20 तास शेणामुतात राबून मेहनत करून संशोधन करून आंब्याच्या नवनवीन जाती विकसित करतोय. आंब्याचा व्यापार तुमच्याच हितासाठी करू इच्छितोय. त्याच्या नशिबी काय हे? त्याच्या मेहनतीची राख रांगोळी? नाही नाही, दोष तुमचा नाहीये. दोष त्या वृत्तीचा आहे, त्या मानसिकतेचा आहे. तू आमका नको शिकू. तू इथला नाहीयेस. पण मराठी मातीतलाच आहे ना. मी इथला नाहीये, पण तुम्हाला तरी माहिती आहे का इथल्या मातीची? आणि ज्या मातीच्या गोष्टी तुम्ही करताय ना, त्याच मातीतला हापूस आज जळलाय. जळला नाही, जाळलाय. आईजीच्या जीवावर बायजी उदार असणाऱ्या दलालांनी जाळलाय. आज हापूस जळला, उद्या फणस जळेल, काजू जळेल, नारळी पोफळी जळतील. तेव्हा काय कराल? एकमेकांवर दोषारोप करत यादवीतच मरणार. पण एक लक्षात ठेवा, हापूस जळला म्हणजे आपलं घर जळलं, आपला गाव जळला. आणि अजून जर विचार केला नाही तर आपली ही अवस्था त्या जळलेल्या हापूस सारखीच होईल. वा मास्तर, मास्तर काय भाषण बोलला तुम्ही. तुम्ही तर एकदम ह्या मातीतलेच वाटलं, होय की नाही गाववाल्यानो? काय एक एक पॉइंट बोलला मास्तर तुम्ही. एक पॉइंट मला बी बोलायचा आहे. इथला माणूस आहे ना, माणूस तो इथल्या आम सारखा आहे. आम. एक आम सडला की बाकी सगळ्याला सडवतो. एक खलास की बाकी सगळे खलास. आणि गाववाल्यानो, आपल्या गावचा सडका आम आहे. अरे दादा, सोड त्याला. दादा मागे ये. दादा नको. दादा ये साला, तू इथे ये. इथे ये. दादा, दादा नको. कपडे खराब झाले माझे. वांदा नाही. अरे कपडे खराब झाले ना तरी माणूस आतून सफेद पाहिजे. अण्णा, तुमचा पोरगा आहे ना, अरे आतून काळा आहे. अरे घरातलाच माणूस घराला कीड लावतोय. तोंड सांभाळून बोल छाजड. एक मिनिट थांबा अण्णा, तुम्ही घरात आला नीट. गावाल्यानू, आता एक जादू बघा. अण्णा तुम्ही बी बघा.
छाजेड अण्णा, तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला तुमचा बाप भेटायचा? नाही अण्णा, हा पोरगा तुमचा बाप आहे. सगळ्या गावाची कुंडली तुम्ही मांडलीत अण्णा, पण तुमची कुंडली तुमच्या ह्या पोराने बिघडवली. हा, आणि याला कारण पण तुम्हीच आहात अण्णा. तुमच्या बापाला मारलं तुम्ही. मग तुमचा पोरगा तुमच्याशी असंच वागणार. आणि अण्णा, यालाच म्हणतात नशीब. हा, आणि मी काय बोलतो याच्यावरती विश्वास नसेल तर गाववाल्यानू तुमच्या माणसाकडनं ऐका. हे बळी, बोल बोलतो की नाही? घालू लाट. काय नाही केलं. हा सगळा प्लॅन मास्तरांचा होता.